आज आपण बनवणार आहे सोयाबीनची भाजी. त्याच्यासाठी लागणारे साहित्य. आज आपण सोयाबीन जरा भाजून घ्यायचं. म्हणते घेतली. आता आपलं सोयाबीन भाजून तयार झालेलं आहे. 10-15 मिनिटासाठी त्याला आपण पाण्यात भिजू घालायचं. कारण पाण्यात भिजल्यावर चांगलं फुगून टमटमीत होते. तोपर्यंत आपण लसूण, अद्रक, खोबरं वाटून घेत आहोत. लसूण, अद्रक. आता हे बी वाटण बारीक करून घ्यायचं. आता आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊ. आता आपलं वाटून तयार झालेलं आहे. वाटून घेऊ. जिरं. आता मग आपण वाटून घेतलेलं वाटण आता टाकून घ्यायचं. टमाटर, हळद, सुवाना, काळं तिखट, चवीपुरतं मीठ. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत बघा आपलं सोयाबीन मग भिजू घातलेलं असं मग आपण सोयाबीन भिजू घातलेलं बघा. आता असं उघडून राहिले बघा. आपल्याला जेवढा रस्सा बनवता तेवढं सोयाबीन घ्यायचं. तुम्ही जादा बी घेऊ शकता तुम्हाला जास्त करायचं असलं तर. आता हे सगळं मिक्स करून घ्या. ते बघू जा. हां, आता आपल्याला जेवढं लागते तेवढा रस्सा बनवून घ्यायसाठी पाणी वाटायचं. आता वरनं थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. आपण झाकण ठेवून घ्यायचं. आता आपली सोयाबीन भाजी शिजून तयार आहे. आता मी आजची भाजी आपली सोयाबीन भाजी बनवून तयार झाली. या सगळेजण जेवाय. आवडलेच तर लाईक करा. आपली भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा.